कशेडी बांगला मार्गावरील वाहतूक अद्यापही बंदच. ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात. मुंबई गोवा महामार्गावरील धामणदेवी रत्तवाडी येथून जुना महामार्ग कशेडी बांगला मार्गावरील वाहतूक 15 दिवस उलटूनही अद्याप बंद असल्याने या पंचक्रोशीतील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक कशेडी बोगदामार्गे सुरू करण्यात आली असून जुन्या मार्गावरून जाणारी वाहतूक जुन्या मार्गावरील कामामुळे रस्त्याचे खोदकाम केल्याने बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कशेडी बांगला परिसरातील कशेडी गाव, कशेडी धारवाडी, कशेडी दरेकरवाडी, रावतळी, मानेधार यासह पळचील पंचक्रोशीतील गोलदारा, खडकावणे, दत्तवाडी, सावरीचीवाडी, जलाचीवाडी, गवळवाडी अशा अनेक गाववाड्यांना याचा फटका बसला आहे. या जुन्या मार्गावरील नागरिकांना प्रवासासाठी 1 किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने या विभागातील नागरिकांना जाण्या येण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वाहन मिळत नसल्याने ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय झाली आहे. या मार्गावर एसटी सेवा बंद असल्याने या विभागातील नागरिकांना सर्रास खासगी वाहनाचा वापर करावा लागत असून त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पंचक्रोशीतील नागरिकातून संताप व्यक्त केला जात असून ग्रामस्थ आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात असल्याची चर्चा सुरू आहे. या मार्गावरील वाहतूक गौरी गणपती सणापूर्वी चालू न केल्यास सणानिमित्त या विभागात येणाऱ्या चाकरमान्या तसेच गणेश भक्तांनाही याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विभागातील जनतेची मागणी लक्षात घेऊन संबंधित खात्याने धामणदेवी दत्तवाडी येथील कामाची तात्काळ पूर्तता करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.